अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. यंदा ज्येष्ठ महिना हा संपूर्ण 2 महिन्याचा असणार आहे, कारण 3 वर्षांनी येणारा धोंडा यंदा ज्येष्ठ महिन्यातच आलेला आहे. 17 मे पासून ते 15 जून पर्यंत आपल्याला धोंड्याचा महिना साजरी करायचा आहे. धोंड्याच्या महिन्याला अधिक मास किंवा मलमास म्हणून सुद्धा ओळखलं जातं. धोंड्याचा महिना हा आपली आध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. धोंड्याचा महिना तेवढाच पवित्र आहे, पण याला मलमास सुद्धा म्हणतात. आता मलमास का म्हणतात तर बघा, कुठलंही शुभ कार्य ह्या महिन्यात करत नाही. म्हणजेच तुम्ही वास्तुशांती करू शकत नाही, किंबहुना तुम्ही लग्न करू शकत नाही, तुम्ही बारसं करू शकत नाही, पण म्हणून याला मलमास म्हटलं आहे. धोंड्याचा महिना हा भगवान विष्णूंसाठी समर्पित आहे. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर अखंड प्राप्ती व्हावी, कारण जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाचं आहे. आपलं पालन करण्याचं काम हे भगवान विष्णूंचं आहे. आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शंकरांचं आहे. आता हा संपूर्ण महिना आपल्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे, सेवा करण्यासाठी, दान धर्म करण्यासाठी. माहिती आहे, लेक जावयाला का मानपान असतो? कारण ते साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो. आणि या महिन्यातच आपल्याला भगवान नारायणाची, भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची असते. आता हा जो अधिक महिना आहे, याच्यात काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहे आणि काय गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहे, ते आपण सुरुवातीला बघूया. आता लेक जावई जर तुमच्या घरात असेल, किंबहुना जर तुमच्या घरात लेक जावई नसेल, म्हणजे मुलीचं लग्न व्हायचं असेल, तर तुमची पुतणी असेल, नाहीतर तुमची भाची असेल, कोणीतरी असेल, त्यांना मानपान करावा. ह्या महिन्याला दानाला प्रचंड महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं दान असतं ते तुम्हाला तुमच्या लेक जावयाला दान करायचं आहे. आणि आपण देवांना सुद्धा वाण देत असतो. वाण काय आहे? प्रत्येकीला दरवर्षी धोंडा मिळत असेल त्या संदर्भात सुद्धा सविस्तर वाण कसं द्यायचं असतं, त्याची योग्य पद्धत काय आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. पण आता तुम्हाला थोडक्यात सांगते की वाण हे महत्वाचं आहे. आपण देवांना सुद्धा वाण देत असतो. वाण देत असताना 33 हा नंबर खूप महत्वाचा आहे, कारण 33 कोटी देव आहे. जेव्हा तुम्ही या अधिक मासामध्ये मग तुम्ही देवांना जेव्हा आपण वाण देण्यासाठी जातो, मग तुम्ही कुलदेवीला जाणार असेल तिला वाण घेऊन जा तुम्ही, किंवा तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल, तुम्ही तुमच्या जवळपास मंदिर मठ असेल, तुम्ही तिकडे सुद्धा देवाला वाण देऊ शकता. तुम्ही रामाला वाण देऊ शकता, बाळकृष्णाला, तुम्ही भगवान विष्णूंना, महाराजांना, जे तुमचे आराध्य दैवत आहे त्यांना तुम्ही वाण देऊ शकता. बत्तासे वाण द्यायचे असतात, किंवा अनारसे आहे. आपण जेव्हा धोंडा खायला जातो आपल्या माहेरी, तेव्हा आई 33 अनारसे देत असते, कारण हे 33 कोटी देवांचं प्रतीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 33 अनारसे देता, ते अनारसे किंवा तुम्ही 33 बत्ताशे जरी दिले तरी ते 33 कोटी देवांना समर्पित असतं असं म्हटलं गेलं आहे. म्हणून तो 33 आकडा प्रचंड महत्वाचा आहे. आता ताई आम्हाला म्हणजे मुलगी नाही आहे, तरी तुम्ही नक्कीच कुठलं तरी एक नातं असतं आपल्या जवळ, की जिला आपण मुलगी मानतो, तिला तुम्ही दान धर्म म्हणजे तिला तुम्ही दान देऊ शकता. आणि अर्थात मीही सांगेल की जे काही दान करतो, म्हणजे नक्कीच आई मुलीच्या जोडव्यांमध्ये वाढ करत असते, म्हणजे मुलीच्या जोडव्यामध्ये भर टाकत असते, की जेणेकरून मुलीचं सुद्धा जे सौभाग्य आहे त्याच्यातही भर टाकल्यासारखं होतं. आणि हाच एकमेव काळ आहे की मुलगी आईची ओटी भरते. आपण कधीच आईची ओटी भरू शकत नाही, पण या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये तुमची आई असेल, आजी असेल, मावशी असेल, आणि सगळ्यात आधी विधवा सवाष्णी असा काही, तर बघा तुम्ही विधवा असेल, सवाष्णी असेल, तरी पण आईची ओटी भरा. आता ती आईची ओटी सुद्धा कशी भरायची त्याची सुद्धा एक व्यवस्थित अशी पद्धत आहे, पण ती पण तुम्हाला मी नंतर लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. हा पुरुषोत्तम मास भगवान विष्णू, सत्यनारायण अतिशय उच्च, आणि आजही आपण ते करणार आहोत. अतिशय सुंदर सेवा जी तुम्ही कशी करायची, काय करायची, मी योग्य मांडणी करून तुम्हाला ती नक्कीच दाखवेल. पण होय, आता तुम्ही गावाला जाणार असेल, किंबहुना तुम्ही ह्या संपूर्ण काय म्हणता, ह्या धोंड्याच्या महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही धार्मिक स्थळी तुम्ही जाणार असेल, तर तुम्ही वाण घेऊन आवर्जून जा.
मग तुम्ही कुळदेवीला जाणार असेल, तुम्ही खंडेराव महाराजांना जाणार असेल, तुम्ही अक्कलकोटला जाणार असेल, एवढं सुंदर आहे. कारण नेहमी आपल्याला मूळ पीठावर जाणं किंवा सुट्ट्यांमध्येच आपण जात असतो आणि त्याच्यामध्ये जर वाण घेऊन जातो आपण आपल्या देवीला. ज्यांना नाही शक्य होत त्यांनी आपापल्या घरातच करावं. पण ह्या महिन्यातही इतका पवित्र, इतका सुंदर असा महिना आहे ना, की सेवा किती करू आणि माझा सेवेचा बँक बॅलन्स मी किती वाढू, याच्यासाठी हा महत्त्वाचा आहे. आणि अर्थात दान धर्म, ह्या महिन्यात केलेले दान कधीही संपुटीत जात नाही. ह्या महिन्यात लेक जावायला असो किंवा तुमचं असं आपण देवाला पण वाण वगैरे देत असतो, त्याचं कर्मफळ आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतं. आणि ह्या महिन्यात केलेली सेवा ही अनंत काळापर्यंत तुमच्या सोबत राहते आणि याचं फळ सुद्धा तुम्हाला तेवढ्याच प्रमाणात मिळत असतं. तुमच्या किती पण मानसिक, शारीरिक, आर्थिक, संसारिक कष्ट असेल तरी सुद्धा या महिन्यात तुम्ही सेवा करू शकता, जसं जमेल तशी. आता काय सेवा करायची तर ते मी तुम्हाला नक्कीच थोड्या दिवसांनी तुमच्यासोबत सविस्तर शेअर करेन. आता ह्या महिन्यात काय करायचं आहे, काय करायचं नाही, तर धोंड्याचा महिना हा सुद्धा अतिशय दिव्य प्रभावी महिना आहे. मांसाहार करायचा नाही. धोंड्याच्या महिन्यात आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी. भगवान विष्णूंना हा महिना समर्पित आहे म्हणून काही चुकीचं घडणार नाही. आता ताई, आमच्याकडे श्रावण महिनाच पाळला जात नाही तर धोंड्याचे महिने काय पाळले जातील, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात. मग तुम्ही अशा वेळेस काय करू शकता, त्यांना खायचं त्यांना खाऊन द्या. ताई मी बनवून देऊ शकते का, जर ते ऐकणारे नसेल तर त्यांना बनवून द्या, तुम्ही मात्र खाऊ नका. जिला सेवा करण्याची इच्छा आहे, जिला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर तिला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा प्रिय आहे. ज्या ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मीला कधीच आव्हान करावं लागत नाही. ती त्या घरात सूक्ष्म स्वरूपात अखंड वास करत असते. जर तुम्हाला आर्थिक अडचणी असेल आणि परमेश्वराची कृपा आपल्यावर राहावी तर खरंच ह्या संपूर्ण अधिक मासामध्ये मांसाहार करू नये, घरातही करू नये. तुम्ही नवरात पारायण करू शकता, तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता, तुम्ही स्वामीचरित्र पारायण करू शकता, सगळं करू शकता. त्याच्याच बरोबर भगवान विष्णूंच्या काही सुंदर प्रभावी दिव्य अशा सेवा आहेत त्या सुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. आता ताई, घराच्या अन्न मी करून देणार आहे, मी खाऊ शकते का, अगेन मी तुम्हाला सांगते तुमची इच्छा. ह्या पुरुषोत्तम मासामध्ये शक्यतो ब्रह्मचर्याचं पालन करावं जर तुम्हाला शक्य असेल तर. पण ताई, आम्ही संतान प्राप्तीसाठी म्हणजे सुरुवात करत आहोत, तर बाकी तुमची इच्छा. जर तुम्ही त्या कार्यासाठी करत असाल तर नाही पाळलं तरी चालेल, पण शक्यतो हा महिना तेवढा पवित्र आहे ना, तर तेवढं पवित्र आपण राखावं. आता संपूर्ण महिना पाळणं नाही पाळणं प्रत्येकावर आहे, पण ज्या काही सेवा तुम्हाला सांगणार आहे तेवढ्या होईपर्यंत तरी तुम्ही पाळावं. आणि अगदी तेही नाही शक्य होत तर नाही काही करावं. आता शेवटी आपल्या घरातले पण काही नियम अटी आहेत ज्याचं पालन करणं महत्वाचं आहे. या महिन्यात दान धर्म जास्तीत जास्त करावं, शांत राहावं, व्यवस्थित, आपल्याकडनं कोणाचा अपमान होणार नाही, आपल्याकडनं कोणाचं आपण दुखवणार नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. नाही तर दिवसभर भली मोठी सेवा करायची, भलं मोठे पारायण करायचे आणि संध्याकाळी कोणातरी निंदा नालस्ती करायची, कोणाबद्दल अपशब्द बोलायचे, कोणाबद्दल गॉसिपिंग करायची, तर अशा सेवेला खरंच अर्थ नाही आणि अशा सेवेचं फळ सुद्धा मिळत नाही. तुम्ही एकदा जरी परमेश्वराचं नाम जप केलं आणि तुमचं विचार आचार चांगले ठेवले तर नक्कीच आपले विचार असतात, माणूस त्यांच्या विचारांवर घडत असतो. तुम्ही प्रयत्न करत असता पण तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन जरी ठेवला समोरच्याबद्दल पण आणि आपल्याबद्दल पण, तर नक्कीच तुमची आर्थिक, शारीरिक, मानसिक प्रगती होतच असते. हा अधिक महिना फक्त 3 वर्षाने येतो. प्रत्येक वर्षी आपण सण साजरे करत असतो, पण अधिक महिना हा 3 वर्षाने येतो. म्हणून ह्या वर्षात, ह्या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या नंदेला पण आपल्याला समजा आता माझी मुलगी लहान आहे तर मी कोणाचा दोंडा करू शकते किंवा मी लेक जावई नाही आहे, मग नक्कीच तुम्ही तुमच्या नंदेला पण वाण देऊ शकता. वाण देताना पण यथाशक्ती, त्या संदर्भात पण मी सांगेल की घेताना पण आपलंही मन तेवढं तृप्त असावं की तुम्ही जे काही दिलं आहे ते मी आनंदाने स्वीकारते. आपल्या मनात पण अपेक्षा नसाव्या आणि देणाऱ्याने पण व्यवस्थित द्यावं की जेणेकरून समोरच्याला पण ते आवडेल. कारण तुम्ही जे काही देणार आहे त्याचं 33 पट तुम्हाला मिळणार आहे. जी काही तुम्ही दान धर्म आहे, व तुमची नणंद असेल किंवा तुमची मुलगी असेल, तुमचा लेक जावई असेल, जे काही देणार आहे 33 तर ते 33 पट तुम्हाला मिळणार आहे. म्हणून दान धर्म करत असताना किंवा काही जे काही तुम्ही कर्मफळ करत असताना ते थोडेसे गुपित ठेवावे. म्हणून वाणही आपण नेहमी झाकून ठेवत असतो. याचं कारणच ते आहे की जे काही दान करत असतो ते कधीही जगासमोर दाखवायचं नाही. आणि असं म्हणतात की जेव्हा जावायला आपण वाण
देतो, तर आपलंही वाण झाकून ठेवायचं. लोकांसमोर ज्या आपल्या घराच्या काही अडचणी आहे त्या लोकांसमोर जाऊ नये किंवा उघडकीस येऊ नये, आपल्या घरातलं आपल्या जावयासमोर जाऊ नये, हे त्या मागचं कारण असतं. आता त्या संदर्भात सविस्तर आपण बोलूयाच, पण अगदी लवकर 17 दिवसांवर 16-17 दिवसांवर अधिक मास आलेला आहे. ज्या काही सेवा राहिलेल्या आहे, जे काही करायचं राहून गेलेलं आहे, नक्कीच तुम्ही करा. आणि जर तुम्हाला गावाला वगैरे जायचं असेल तर जाण्याच्या आधी तुम्ही सेवा करू शकता, नाहीतर गेल्यावर तुम्ही तिकडे सेवा करू शकता. जसं जमेल तसं करावं, पण अधिक महिना अतिशय सुंदर पवित्र आहे, याचा फायदा घ्यावा. आणि दानाला महत्व आहे. देवाला दान करू शकता तुम्ही म्हणजे देवाला वाण देऊ शकता तुम्ही. आईला तुम्ही आईची ओटी भरू शकता तुम्ही. भगवान श्रीहरी विष्णूंची व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करू शकता. सत्यनारायण तुम्ही अखंड महिनाभर करू शकता, मासिक धर्म सोडला तर. अगदी तुम्ही गावाला गेल्यावर पण 1-2 दिवस ते स्किप करून तुम्ही करू शकता. ते कसं काय करायचं ना, या संदर्भातली सविस्तर माहिती लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेल. आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.